नर्मदे जहार. आम्ही तिघजण म्हणजे हरीश बिली मोरिया, नंतर गिरीश अभ्यंकर आणि मी स्वतः सूर्यकांत गायकवाड 16 नोव्हेंबर 2024 आम्ही कोल्हापुरातून निघून 18 किंवा 19 तारखेला ओंकारेश्वर येथून नर्मदा परिक्रमा सुरू करणार आहे. या परिक्रमेची आम्ही काय तयारी केली किंवा नर्मदेनं आमच्याकडून काय तयारी करून गेली यासाठी हा आम्ही व्हिडिओ तयार करत आहे. आम्ही आतापर्यंत गेलेल्या लोकांच्याकडून माहिती घेऊन, तशीच पुस्तकातली माहिती घेऊन, विविध लोकांशी चर्चा करून आम्ही ही माहिती जमवलेली आहे आणि ही सगळी आम्ही तयार केलेली आहे. यातला सगळ्यात महत्वाचं म्हणजे पहिली आमची सॅक. ती सॅक जी आहे ती चांगल्या पद्धतीची सॅक घ्यायला पाहिजे, कारण आपल्यालाही 4 महिने सॅक यामध्ये सगळं हे साहित्य भरून आपल्यालाही घेऊन जायचे. उन्हाच्या ह्याच्यासाठी एक टोपी, त्याचबरोबर एक साईड बॅग. यामध्ये आपण नर्मदेची ज्यावेळी आपण परिक्रमा करतो त्यावेळी उजव्या बाजूला नर्मदेचं पाणी घेऊन आपण त्यावेळी ठेवायचं असतं आणि त्यासाठी ही आम्ही सॅक घेतलेली आहे. तसेच हे नर्मदा पद्धतशीर पुस्तकं, ही पुस्तकं आम्ही घेतलेली आहेत. या दासाळकांच्या पुस्तकाचंही आम्ही वाचन केलेलं आहे. तसेच 2 वह्या आणि पेन. त्याचबरोबर आपण यात्रा सुरू करताना आपण ती शिफारस पत्र लागतात, त्यामुळे 2 कोल्हापुरातील यांची आम्ही शिफारस पत्र घेतलेली आहे. त्याचबरोबरची पुढची माहिती आता गिरीशने द्यावी. नर्मदे परिक्रमावासी म्हणजे जे गृहस्थी संसारी माणसं आहेत त्यांच्यासाठी परिक्रमेसाठी एक खास विशिष्ट पोशाख असतो. कुठलेही कपडे घालून तिथं चालत नाही पहिली गोष्ट. तर त्यासाठी पांढरा शर्ट, आता आम्ही तिघांनी घातलेला शर्ट आहे तो, किंवा बंडी जी आपली असते 2 खिसेवाली बंडी, ती बंडी, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पायजमा किंवा इतर विजार चालत नाही, लुंगी कंपल्सरी लागते. त्यामुळे लुंगी, बंडी आणि हे पांढरे शर्ट हा सगळ्यात महत्वाचा पोशाख त्या ठिकाणी लागतो, की ज्याच्यावरून आम्हाला सांगितलेल्या सगळ्यांनी की ह्या तुमच्या पोशाखावरून सगळी तुम्हाला ओळखतात की हे परिक्रमावासी आहे आणि त्यांना अजिबात अडचण कुठेही परिक्रमेमध्ये येत नाही. त्यामुळे पोशाख खूप महत्वाचा आहे. शिवाय आपण जसे आता पाण्यासाठी कुठेही बिस्लरीच्या बाटल्या वगैरे घेतो तशी अजिबात चालत नाही. त्यासाठी कमंडलू म्हणतात, म्हणजे एकतर हा खूप छान कमंडलू त्याच आकाराचा आहे, किंवा आपली पाण्याची किटली जी असते, स्टीलची किटली किंवा स्टीलचा डबा कडीचा, तो घ्यायची पद्धत आहे. म्हणजे हे आपल्याला आपल्या बरोबर जे पाणी लागतं नेहमी वापरायला, साधारणतः 1 लिटर 1.5 लिटर, त्यासाठी हे लागतं. प्लॅस्टिकची काचेची बाटली घेऊन चालत नाही, म्हणून हा स्टीलचा कमंडलू लागतो. जेवायला प्रत्येक वेळेला आपलं आपलं ताट लागतं. म्हणजे आश्रमामध्ये किंवा इतर तिथं जे रहिवासी आहेत त्यांच्याकडे जर त्यांनी सोय केली तर आपलं आपलं ताट असतं. शक्यतो हे कप्पेवालं जे ताट असतं, म्हणजे भाजी आमटी वगैरे घ्यायसाठी ते कप्पेवालं ताट, आणि वाटेत चहा जर कुणी दिला, म्हणजे देतातच, बरेच जण परिक्रमावासियांना चहा विचारतात, तर तो त्यांच्या कपातून प्यायचा नसतो. आपण आपल्या भांड किंवा वाटी याच्यामध्ये तो चहा घेऊन प्यायचा असतो. त्यासाठी एक फुलपात्र आणि एक वाटी अशी तयारी आहे. आणि अडीअडचणीला काही ठिकाणी आपल्याला कपडे वाळत घालायची काही सोय नसेल तर ते त्यासाठी एक छोटी दोरी, त्याच्यानंतर सुई दोरा, हे किरकोळ साहित्य जे आपल्याला म्हणजे वाटेत काही मिळायची शक्यता नसते. कित्येक ठिकाणी जंगलातून पूर्ण आपला मार्ग आहे, तर अशा वेळेला आपल्याकडं थोडंसं फर्स्ट एड म्हणजे किरकोळ औषधं, काही लागलं तर गुडघा वगैरे दुखाला तर त्याला पेन बाम वगैरे अशी औषधं पण सगळी घेतलेली आहेत. नंतर बॅटरी सगळ्यात महत्वाची, कारण दिवस आता लहान होत जातात नोव्हेंबर नंतर, त्यामुळे पहाटे जर लवकर सुरुवात केली चालायला तर त्यासाठी बॅटरी ही अशी थोडी तयारी केलेली आहे. आणि नी कॅप, म्हणजे आता आम्ही तिघाही 60च्या जवळचे आणि गायकवाड साहेब 70चे आहेत, त्यामुळे गुडघ्याचा प्रॉब्लेम येऊ नये, पण आला तर म्हणून ही नी कॅप अगदी अत्यंत आवश्यक आहे. ते नी कॅप सुद्धा घेतलेली आहे. 3050 किलोमीटरच्या या प्रवासासाठी तुमच्या सदिच्छा आणि आशीर्वाद आमच्यासोबत आहेत आणि ते आम्ही यशस्वी पूर्ण करू आणि ती पूर्ण करूच, पण त्याचबरोबर नर्मदा मायाचे आशीर्वाद आणि ती आमच्याकडून पूर्ण करेल याची आम्हाला खात्री आहे. नर्मदे.